हॅलो स्टुडंट्स, आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील जे एक्झाम्पल सेकंड घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडी चूक झालेली आहे. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि काय चूक झाली ते तुम्हाला सांगतोय, म्हणजे आपण दुरुस्त करता येईल आपल्याला. क्वेश्चन नंबर सेकंड काय होता? डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी, म्हणजे हा सिक्वेन्स एपी मध्ये आहे का. इफ सो म्हणजे असेल तर त्याचं काय करायचं, 20th टर्म काढायची आहे आपल्याला. आपण कसं करतो बघा, हा सिक्वेन्स दिला त्याच्यामध्ये T1 T2 असं T7 पर्यंत लिहिलं. आता आपण कॉन्स्टंट टर्मचा डिफरन्स घेतोय. हा डिफरन्स आपण घेतल्यावर 7 हा आपला कॉन्स्टंट मिळालाय. तेव्हा आपण इम्पॉर्टंट सेंटेन्स लिहिलं, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. हा डिफरन्स कॉन्स्टंट आल्यामुळं आपण काय लिहिलं, हा जो सिक्वेन्स आहे तो इज इन एपी लिहिलं. आता एपी मध्ये एवढं झाल्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, 20th टर्म आपल्याला काढायची आहे. काय विचारलंय, फाइंड 20th टर्म. मग आता 20th टर्म काढल्यानंतर आपल्याला TN चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये काय असतं, ए डी आणि एन ची व्हॅल्यू पुट करायची असते. त्यामुळे आपण काय केलं, ह्या इथे ए ची व्हॅल्यू म्हणजे ए म्हणजे फर्स्ट टर्म T1 असतं, तिथे -12 आहे ते लिहिलं. ठीक आहे. डी ची व्हॅल्यू कॉमन डिफरन्स हा 7 आला बघा, तो लिहिला. आता आपल्याला काय करायचं आहे, 20th टर्म काढायची आहे. तर लिहिलं 20th टर्म इक्वल टू T20 क्वेश्चन मार्क. आता हे काढत असताना आपल्याला काय करायचंय बघा, काय करायचं, फॉर्म्युला यूज करायचा आहे. nth टर्म ऑफ एन एपी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. फक्त TN च्या फॉर्म्युल्यामध्ये ए ची व्हॅल्यू आपण चुकून 12 वर ठेवलेली आहे. ती किती आहे, -12 आहे. म्हणजे काय बघा, द nth टर्म ऑफ एन एपी इज TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू टी. याच्यामध्ये इथं आपल्याला पुट करायचं आहे काय, n ची व्हॅल्यू T20 दिसतंय, त्यामुळे इथं n ची व्हॅल्यू काय ठेवली पाहिजे, n इक्वल टू 20. a ची व्हॅल्यू आपण बघा चुकून काय केली, 12 वर ठेवली. मी व्यवस्थित पाहिलं नाही, -12 आहे. म्हणजे काय, a इज इक्वल टू -12. ही चूक काय सांगितलं कळली का. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय केलं, इथं a ची व्हॅल्यू +12 वर ठेवलेली आहे. त्याच्या ऐवजी काय ठेवायचं, a इक्वल टू -12 आणि d इक्वल टू 7 आहेच. ठीक आहे. आता एवढा चेंज करून सोडूया पुढे. इथपर्यंत सगळं बरोबर आहे ना. आता इथे देअरफॉर टी n ची व्हॅल्यू किती आहे, 20 आहे, इज इक्वल टू a किती आहे, -12 आहे, प्लस इन ब्रॅकेट n20 -1 इंटू डी ची व्हॅल्यू काय, 7. आता इज इक्वल टू लिहायची गरज नाही, हे -12 आहे असं, प्लस 20 - 1 19 इंटू 7. आता हे -12 आहे असं. आता बघा हे प्लस साइन घेऊया, 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 7 × 9 = 63. इथं 6 आले, 7 × 1 = 7, 7 × 6 = 13. आता हे 133 झालेलं आहे. बघा हे मायनस आहे आणि इथं प्लस आहे, तर इथं सबट्रॅक्शन होणार आहे. तर 133 - 12 हे आपण जर केलं तर 3 - 2 1, 3 - 1 2 आणि हे 1. म्हणजे काय आलं, आन्सर पॉझिटिव्ह नंबर हा बिगर आहे, त्यामुळे आन्सर पॉझिटिव्ह येणार 121. हे काय मिळालं, T20 मिळालेलं आहे. मग लास्ट काय लिहूया, 20th टर्म. Therefore 20th term is equal to T20 is equal to 121. आपला फक्त इथून पुढचा भाग जरा चुकलेला आहे त्या a च्या व्हॅल्यू मुळे. ओके, ठीक आहे. Hello students, in previous lecture we have studied 3 examples of practice set 3.2. Today we study 4th example. Find the 19th term of the following AP.
7, 13, 19, 25 अँड सो ऑन. आता आपलं काय सांगितलं बघा, हे एपी मध्ये आहे, फॉलोइंग एपी मध्ये बघा, हे एपी मध्ये आहे, विचारले काय 19th टर्म. तर काय करायचं व्यवस्थित लक्ष द्या, हे जे एपी मध्ये आहे ते हाय असायचं 7, 13, 19, 25 अँड सो ऑन इज इन एपी, हे आहे असलेलं. आता काय करायचं त्यानंतर हिअर T1, T2, T3, T4 लिहायचंय बघा. T1 काय आहे ना, T1 इक्वल टू 7, T2 13, T3 19, T4 25 अँड सो ऑन. आता आपला क्वेश्चन काय आहे, 19th टर्म, लक्ष द्या व्यवस्थित, 19th टर्म याचा अर्थ T19 आपल्याला फाइंड करायचं आहे. याकरता आपल्याला काय करायचं आहे, Tn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. आता ह्या फॉर्म्युलेमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, A ची व्हॅल्यू आपल्याला हवी असते. A म्हणजे फर्स्ट टर्म, D म्हणजे कॉमन डिफरन्स आणि n ची एक व्हॅल्यू आपल्याला हवी असते. तर मला कळतंय, आपण पहिले A ची व्हॅल्यू काढूया. इथं बघा, देअरफॉर A मीन्स फर्स्ट टर्म T1 आहे बघा, A इक्वल टू T1 इक्वल टू 7. ठीक आहे, हे एक महत्वाचं झालेलं आहे. त्यानंतर कॉमन डिफरन्स D काढायचा आहे. D आपण कसं करतो, T2 मायनस T1 फक्त करायचं, काय अडचण नाही. T2 मायनस T1. आता बघा T2 किती आहे बघा, 13 मायनस T1 7, 13 मायनस 7 6 येणार आहे, म्हणजे आपल्याला D किती मिळालं, 6 मिळालेलं आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 19th टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. बघितली तुम्ही 19th टर्म इज इक्वल टू T19, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्याकरता मी काय करते बघा, Tn हा फॉर्म्युला यूज करणार आहे. मग आता फॉर्म्युला कसं यूज करायचं बघा, लक्ष द्या. बघा थांबव, 19th टर्म इज इक्वल टू T19. मतलब हे आपल्याला फाइंड करण्याकरता आपल्याचा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, कोणता, nth टर्म ऑफ एन एपी. आपण ते लिहितोय, लिहूया वाक्य, द nth टर्म ऑफ एन एपी, आणि आपण थोडं इज लिहूया, तो फॉर्म्युला लिहूया आपण. काय आहे फॉर्म्युला, Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये महत्वाचं काय आहे, A ची व्हॅल्यू महत्वाची आहे, बरोबर आहे का. इथे आपण काढली आहे बघा, A इक्वल टू 7 आहे. D ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, इथे येते बघा, D ची व्हॅल्यू 6 आहे. अजून एक महत्वाची गोष्ट असते, ती कोणती, n. मग n कुठले घ्यायचं, आपल्याला जे विचारलंय बघा 19th टर्म, इथे आपण लिहिले बघा. याच्यामुळे आपल्याला काय कळतं, n19, इथे 19 आहे, इथे n आहे, म्हणजे काय लिहायचं याच्यामध्ये पुट लिहूया आपण, n इक्वल टू 19. A ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म बघा आपण काढलेली आहे इथं 7, आणि D ची व्हॅल्यू इथं आपण फाइंड केलेली आहे 6. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायची आहे. मग काय करायचं बघा, देअरफॉर हे T आहे असं, n ची व्हॅल्यू 19 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 7 प्लस इन ब्रॅकेट n किती 19 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू D ची व्हॅल्यू 6. हे आता आहे असं लिहूया, T19 इज इक्वल टू हे 7 आहे असं, प्लस 19 मायनस 1 18 इंटू 6. ठीक आहे, आता हे T19 नाही चालतंय, इज इक्वल टू 7 आहे असं. आता 6 न मल्टिप्लाय करूया, 6 इंटू 8, 6 8 जा 48, 8 आहे असं, 4 कॅरी आलं इथं, 6 1 6 सेमी आहे ना आपलं, 6 1 6, 6 आणि 4 10, म्हणजे 108 आलेलं आहे. 108 प्लस 7 150. Therefore we write 19th term is equal to T19 is equal to 150. त्याला आपण ब्रॅकेट घालूया, हे आपलं फायनल आन्सर आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल,
एक्झाम्पल नंबर 5. Find the 27th term of the following AP: 9, 4, -1, -6, -11 and so on. प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच आहे हे. काय करायचं बघा, हा जो एपी मध्ये आहे ते आहे असं लिहायचं. काय म्हणलं, इज इन एपी. ठीक आहे. आता T1 T2 लिहायचंय. T1 काय येणार 9, T2 4, T3 -1, T4 -6, T5 -11 and so on. आता काय करायचं आहे, ह्या 27 टर्म काढायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे ए आणि डी ची व्हॅल्यू काढायची असते. मग करायचं देअरफॉर ए म्हणजे काय असतं, फर्स्ट टर्म T1 किती बघा इथं 9 आहे, 9. आता कॉमन इथं डी काढायचंय ना. T2 - T1, T2 किती आहे बघा 4 आहे, मायनस T1 9 आहे. आता बघा 4 - 9 याचा आन्सर येणार आहे -5. तर डी ची व्हॅल्यू -5 आहे. बी केअरफुल. आपला क्वेश्चन काय आहे, 27th टर्म, त्यामुळे लिहिले बघा 27th टर्म इक्वल टू T27 हे फाइंड करायचं आहे. त्याकरता काय केलं आपण, हे लिहिलं बघा, द nth टर्म ऑफ एन एपी इज, हा फॉर्म्युला यूज केला. Tn इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n -1 इंटू d. आता याच्यामध्ये त्या 3 व्हॅल्यू लिहायची आहे. कोणकोणत्या, n, a आणि d. आता n ची व्हॅल्यू कुठे जाते बघा, इथे आपल्याला दिसते T27 तिथं n म्हणजे n ची व्हॅल्यू काय मिळाली 27. n 27 मिळालं. a किती आहे बघा, इथे आपण काढले a 9 आणि d ची व्हॅल्यू काय आहे -5 आहे. इथं ब्रॅकेट घालूया. d ची काय व्हॅल्यू इथं -5 आहे. ओके. आता काळजीपूर्वक पुट करूया आपण बघा. हे t, n ची व्हॅल्यू 27 इक्वल टू साइन a 9 प्लस इन ब्रॅकेट n किती आहे 27 -1 आहे असं इंटू d ची व्हॅल्यू -5 ब्रॅकेटचा यूज केलं. ठीक आहे. आता इज इक्वल टू हे लिहायची काही गरज नाही. 9 आहे असं प्लस 27 -1 26 इंटू -5 आहे असं लिहिलंय. इज इक्वल टू 9 ऍज इट इज. आता बघा इथं हे प्लस आहे, तर मल्टिप्लाय असल्यामुळं बघा प्लस आणि हे मायनस असल्यामुळं याचं साइन येणार मायनस. 26 इंटू 5 करायचं आहे. 5 इंटू 6 30, 3 कॅरी आलेला आहे. 5 इंटू 2 10, 10 प्लस 3 30. आता बघा +9 -130 याच्यामध्ये सबट्रॅक्शन होणार. बिगर नंबरचं साइन -130 -9 -121. T27 लास्टली आपण हे लिहूया 27 टर्म. देअरफॉर 27th टर्म इज इक्वल टू T27 इक्वल टू -121. याचा ब्रॅकेट घालूया. क्वेश्चन नंबर 6. फाइंड हाउ मेनी 3-digit natural numbers are divisible by 5. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, कारण या प्रश्नासारखे इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये पण आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट याच्यावरच जास्त प्रश्न आहेत त्या टाईपचे, त्यामुळे आपण याच्यामध्ये बेसिक व्यवस्थित शिकून घेऊया. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे, समजून घ्या. तर बेसिक इन्फॉर्मेशन ह्या क्वेश्चनसाठी काय बघा, आपल्याला नॅचरल नंबर्स काय माहिती का बघा. नॅचरल नंबर्स काय असतात, स्टार्टिंग फ्रॉम 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. ओके. आता आपल्याला ह्यातले काय करायचे, 1 डिजिट नॅचरल नंबर लिहायचे. म्हणजे काय असणार, एक अंकी नैसर्गिक संख्या. म्हणजे काय असणार 1, 2, 3, 4 अप टू 9 पर्यंत. ह्याला काय म्हणायचं, 1 डिजिट नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स. ठीक आहे. आता 2 डिजिट नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 10, 10 पासून 10, 11, 12 असं कुठेपर्यंत आलं 99 पर्यंत येणार. ठीक आहे. म्हणायचं 2 डिजिट
नॅचरल नंबर्स. ओके. आता 3 डिजिट नॅचरल नंबर्स म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 100, 101, 102 अप टू 999 यांना म्हणायचं 3 डिजिट नॅचरल नंबर्स. आता आपल्याला जे प्रश्न येणार आहेत ते जास्त करून 2 डिजिट नॅचरल नंबर किंवा 3 डिजिट नॅचरल नंबर याच्यावर जास्त प्रश्न असतात. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलंय बघा, 3 डिजिट नॅचरल नंबर्स म्हणजे याचा यूज करून आपल्याला काही क्वेश्चन विचारलेला आहे. आता 3 डिजिट नॅचरल नंबर्स काय का पुढे एक मला दिसतंय का बघा इथं. 3 डिजिट नॅचरल नंबर्स 100, 101 टू 999 पर्यंत आहे. त्याच्यावर काय विचारलंय बघा अजून हे झालंय. अजून काय विचारलंय, आर डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे हे आयच घ्यायचं नाही, काय करायचं आहे त्याच्यामधील 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्या घ्यायची. आता तुम्हाला 5 ची कसोटी माहिती आहे बघा, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5. आता 5 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. मग आता आपण चेक करूया 5 ने डिवाइड म्हणजे डिव्हिजिबल असणारे नंबर्स बघूया. आता हा फर्स्ट नंबर चेक करूया. 100 बघा युनिट्स प्लेसला 0 आहे तर हा आपला काय होणार, फर्स्ट नंबर होणार. फर्स्ट 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 हा ही 5 ने विभाज्य असणारी 3 अंकी नैसंख्या 100 आलेली आहे पहिली. ठीक आहे. आता काय करायचं, फर्स्ट नंबर आपण फाइंड केल्यानंतर आता 5 ला डिव्हिजिबल बघायचं आहे तर काय करायचं, त्याच्यामध्ये 5 ऍड करायचं म्हणजे काय होणार 105 होणार. परत 5 ऍड करा 110. आता असं करत आपण पुढे जाणार आहे. आता हा फर्स्ट नंबर मिळाला, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर. आता बघा 999 आहे, याला 5 ने म्हणजे 5 ने भाग जाणार नाही, पूर्णपणे भाग जाणार नाही. मग याच्या अगोदर काय असणार, म्हणजे पुढे जाता येणार नाही, याच्या अगोदर काय असणार 998. इथे 8 आहे त्यामुळे याला तर भाग जाणार नाही 5 ने. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 997 असणार, याला पण जाणार नाही, आपल्याला 5 पाहिजे ना. मग काय असणार 995 या नंबरलाच काय होणार आहे 5 ने भाग जाणार इकडे शेवटून पाहिलं तर. मग लास्टला काय येणार 995 म्हणजे ह्याच एवढ्या आहेत 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. सर्वांना ह्यातील एखादी हा लास्ट नंबर रॉंग झाला, चुकला, सर्व उत्तर चुकणार तुमचं. ठीक आहे. बरं करायचं हे फाईंड म्हणजे ह्या संख्या शोधल्या. आता काय करायचं, ह्याला सपोर्टिंग काय द्यायचं बघा, हाऊ मेनीच्या पुढे बघा आहे का 3 डिजिट लिहायचं आर आणि इथलं पुढचं सगळं लिहायचं काय लिहायचं आर 3 डिजिट काय म्हणते बघा नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. आता हे इम्पॉर्टंट सेंटेन्स लिहिल्यावर त्याला मार्क असतो, लक्षात ठेवा. आता हे जे नंबर असेल 100, 105, 110, 995 हे आपण जर पुढे पाहिलं तर बघा इथं 100 आहे, इथं 105 हे 5 ने वाढले पाहिजे. इथं ह्याच्यापेक्षा हे पुढे काय आलंय 5 ने इन्क्रीज झालंय तर हे एपी मध्ये आहे, कळतंय. ते वाक्य लिहिलं पाहिजे, ते इम्पॉर्टन्स आहे. ह्या सेंटेन्सला हाफ मार्क असतो, नाही लिहिले तर हाफ मार्क कट. हे लिहायचं काय लिहायचं 100, 105, 110 डॉट 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 995 इज इन एपी हे सेंटेन्स लिहायचं. ठीक आहे. आता हे जर नाही लिहिलं तर आधा मार्क कट होणार, लक्ष ठेवा. त्यामुळे लिहायचं एपी मध्ये. आता करायचं सर्वांना माहिती आहे T1, T2, T3 लिहित असं पुढे जायचं. काय करूया हिअर
T1 is equal to 100, T2 is equal to 105, T3 is equal to 110 and T आता हा बघा फर्स्ट नंबर होता T1 लिहिलं, सेकंड नंबर T2 लिहिलं, थर्ड नंबर T3. आता असं पुढे T4 T5 हा कितवा नंबर आहे माहित नाही. आपण म्हणूया तो ती संख्या एनवी संख्या असं मानूया, म्हणजे n तर टर्म आहे असे मानून करायचं तर n माहित नाही नाही n व्हेरिएबल घ्यायचं. Tn इज इक्वल टू 995 हे आपण इथे घेतलेलं आहे, हे एक महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, तर Tn हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. मग त्याकरता आपल्या सगळ्यांना माहिती आहे a ची व्हॅल्यू आपण टाकूच बघा. हिअर हे झालेलं आहे देअरफॉर a फर्स्ट टर्म a म्हणजे काय, फर्स्ट टर्म T1 इक्वल टू 100. आफ्टर दॅट कॉमन डिफरन्स आपण d ची व्हॅल्यू काढूया, d इज इक्वल टू T2 मायनस T1. आता T2 ते बघा इथं 105 मायनस T1 100, ही सबट्रॅक्शन येणार आहे 5. कॉमन डिफरन्स डी काय आला 5 आलेला आहे. ठीक आहे. आता ते एक वाक्य लिहायचंय. कोणतं वाक्य? द nth टर्म ऑफ एन एपी इज काय असणार फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. आता बी केअरफुल. आता काय करायचं बघा, याच्यामध्ये हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. आपल्याला नेहमी असणार n ची व्हॅल्यू दिली असणार नेहमी काय. आता आपल्याला इथं Tn हे सगळं दिले बघा, नुसतं n नाही Tn दिलंय, तेव्हा तुम्ही चुकून असं करशील T995 हे चुकलं, तसं नाही करायचं. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. हे Tn आहे ना, हे सर्व Tn चीच व्हॅल्यू आहे सगळी, हे होल Tn इक्वल टू 995. म्हणजे आपलं काय करायचंय बघा, ऐका, हे Tn जे आहे होल हे सगळं मिळून 995 घ्यायचं, 995. ओके. आता a ची व्हॅल्यू बघा, इज इक्वल टू a किती आहे बघा, हे 100 प्लस n आपल्याला माहित नाही, ते n आहे असं n मायनस 1 इंटू d. d हे 5 आहे. ठीक आहे. आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. काय करायचं बघा, पहिल्यांदा हे 100 लेफ्ट साइडला घेऊया, म्हणजे काय बघा 995 मायनस 100 इज इक्वल टू, आता हे प्लस घ्यायची गरज नाही इथं, n मायनस 1 इंटू 5. ठीक आहे. 995 मायनस 100 895 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 5. आता काय करूया, हे मल्टिप्लाय तर 5 आहे ना, हे इकडे डिवाइड करूया. ते काय होणार 895 अपॉन 5 इज इक्वल टू n मायनस 1. आता हे आपल्याला डिव्हिजन करायचे आहे. काही मुलांना समज नाही का, तर ते कसं सांगितलं करा. ठीक आहे. काय सांगितलं बघा, 895 डिवाइड बाय 5. 5 1 जा 5, 8 मायनस 5 3, हे 9 आपण खाली घेतलेलं आहे. 5 7 जा 35, इथं 9 मायनस 5 4 आले, हे 0. आता हे 5 खाली आपण घेतलेलं आहे 45. 5 9 जा 5 9 45. ओके. आता हा जो भागाकार आहे तो त्याला 179 आलेला आहे. त्याला आहे हा 179. हे आपण तुम्हाला कलम साइड करून दाखवलेलं आहे. 179 इज इक्वल टू n मायनस 1. आता काय करायचं, हे मायनस 1 फक्त इकडे घ्या, म्हणजे काय करायचं 179 मायनस 1 चं काय होणार, प्लस 1 होणार इक्वल टू n. म्हणजे काय होतं बघा 179 प्लस 1 180 येणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे इक्वल टू n आहे. मी असं लिहू शकतो n इक्वल टू 180. आता हेच लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, फाइंड हा शब्द हाऊ मेनी जे लिहिलंय
याच्यामध्येच आपण लिहायचं हे कट करून लिहूया. लास्ट सेंटेन्स 180 therefore 180 3 digit natural numbers are divisible by 5.